चीपर बाय द डझन. मूळ लेखक फ्रँक बंकन गिलब्रेथ ज्युनियर, अर्नेस्टाईन गिलब्रेथ कॅरे आणि याचा मराठी अनुवाद केला आहे मंगला निकुडकर यांनी. तर ऐकूया चीपर बाय द डझन या पुस्तकाचा पहिला भाग. आमचे डॅडी उंच पुरे धिप्पाड गृहस्थ होते. वयाची तिशी ओलांडायच्या आतच त्यांचे वजन 200 पौंडाची मर्यादा ओलांडून गेले होते आणि कधी कधी तर त्यांना आपले वजन मोजण्याकरता चक्क रेल्वे स्थानकावरच्या तोलकाट्याची मदत घ्यावी लागे. बाकी ते जाडजूड असले तरी बेढप मात्र नव्हते. त्यांच्या चालण्या वागण्यात रुबाब असे. आपल्या धंद्यातल्या यशाचा तसेच आपल्या कुटुंबीय व पत्नी यांच्याविषयी त्यांना प्रचंड अभिमान वाटे. त्यांच्या धंद्यातल्या यशाचा तर प्रश्नच नव्हता. जर्मनीतील झीस किंवा अमेरिकेतील पियर्स ॲरोसारख्या कारखान्यात ते अत्यंत सहजपणे व आत्मविश्वासाने जात. त्या भल्या मोठ्या कारखानदारांचे व त्यांच्या श्रीमंतीचे बाबांवर जरासुद्धा दडपण येत नसे. त्या कारखान्यांची उत्पादन क्षमता आपण आणखी 25% वाढवून दाखवू शकू असे ते सहजपणे सांगत आणि ते खरेही असे. त्यांना खात्री होती की आपण आणि लिली म्हणजे आमची आई जे काम अंगावर घेऊ ते नक्कीच उत्तम आणि यशस्वी होणार. मला वाटते म्हणूनच त्यांना आम्ही 12 मुले झालेलो असू. डॅडी जसे बोलत तसे स्वतः वागत. त्यांची कचेरी व घर यात काही फरक नव्हताच. कचेरीतले कर्तव्यकर्म कधी संपे व घरातले कधी सुरू होऊ ते कळतही नसे. आम्ही मुले नेहमी त्यांच्या कचेरीतच असू. ते धंद्यासाठी जेव्हा बाहेर जात तेव्हा आमच्यापैकी दोघे तिघे तरी त्यांच्याबरोबर असत. कारखानदार त्यांच्या कारखान्यातल्या कामाचा वेग व कुशलता कशी वाढेल, उत्पादन कसे वाढेल यासाठी सल्ला द्यायला डॅडींना बोलवत. अशा वेळी आम्ही पण हातात पेन्सिल व वही घेऊन त्यांच्याबरोबर जात असू. मॉन्ट क्लिअरमधील आमचे घर म्हणजे कारखान्यातील व्यवस्थापन शास्त्राची शाळा असे. इथे अनावश्यक हालचाली टाळून प्रत्येक काम झटपट कसे करता येईल याचा अभ्यास चाले. आम्ही बशा धुत असताना किंवा इतर काम करत असताना डॅडी आमची चलचित्रे घेत आणि मग त्या कामातल्या कोणत्या क्रिया अनावश्यक होत्या त्या कशा टाळता येतील व काम झटपट कसे उरकता येईल याची चर्चा करून निर्णय घेत. घरामागील पोर्च रंगविणे, बागेतील तण काढून टाकणे इत्यादी कामासाठी आम्हाला पैसे देत. अर्थात जो कोणी हे काम कमीत कमी पैशात करायला तयार होईल त्यालाच काम मिळेल. ज्याला खाजगी खर्चासाठी डॅडी पैसे देत त्या व्यतिरिक्त आणखी पैसे हवे असत तो बंद पाकिटातून डॅडींना आपल्या कामाचा दर कळवत. जो ते काम सर्वात कमी रकमेवर करायला तयार होईल त्याला ते काम करायला मिळेल. आमच्या नाणी घरात कामे व त्यांना लागणारा वेळ यांचे तक्ते असत. लिहायला येणाऱ्या प्रत्येकाने आमच्या घरातील मुले फार लवकर लिहायला वाचायला शिकत. आपण दात घासायला, अंघोळ करायला, केस विंचरायला, बिछाणा घालायला किती वेळ घेतला हे त्या तक्त्यात लिहून ठेवायचे. असा नियम असे. रात्री प्रत्येकाने आपले वजन त्यात लिहून खाली सही करायची. या तक्त्यात प्रार्थनेला जागा ठेवावी असे मम्मीचे मत होते, परंतु डॅडींनी ते ऐच्छिक या सदरात घातले होते. हे सगळे अगदी लष्करी शिस्तीत चाले, पण 12 मुले वाढवायची म्हणजे असा काहीतरी कायदा हवाच. साधे एक मूल वाढवताना किती त्रास होतो, मग शिस्ती वाचून 12 मुले वाढविण्याचे काम किती कठीण गेले असते याची सहज कल्पना येईल. अर्थात या तक्ता भरण्याच्या कामात कधी मधी लबाडी करत असू आम्ही, पण डॅडींची नजर इतकी तीक्ष्ण होती की सत्य फार काळ त्यांच्यापासून दडवून ठेवता येत नसे. घरी असो की ऑफिसात डॅडींच्या डोक्यात प्रत्येक कामातला वेळ कसा वाचवता येईल व कौशल्य कसे वाढवता येईल हाच विचार असायचा व त्या विचारांप्रमाणेच ते वागायचे. आपल्या शर्टाची किंवा कोटाची बटणे गळ्यापासून खालपर्यंत लावण्याऐवजी ती खालूनच सुरुवात करून गळ्यापर्यंत येत, कारण यामुळे 4 सेकंदा एवढा वेळ वाचतो असे त्यांचे म्हणणे होते. एकदा त्यांनी दोन्ही हातांनी दाढी करण्याचा प्रयोगही करून पाहिला. यामुळे साबणाचा फेस लावण्यातील 17 सेकंद वाचत होते. 2 पाती चालविण्याने 40 सेकंद वाचत असतानाही त्यांनी हा उपक्रम सोडून दिला, कारण दोन्ही हातांनी पाती चालवायला लागल्यावर ती जखम झाली आणि त्या जखमेला मलमपट्टी करण्यात 2 मिनिटे म्हणजे तब्बल 120 सेकंद वाया गेले. जखम झाल्याचे त्यांना दुःख नव्हते, पण 2 मिनिटे फुकट गेली होती. लोक चेष्टा करत की इतकी मुले असल्यामुळे डॅडींना त्यांच्यावर नीट लक्षही ठेवता येत नाही. स्वतः डॅडी आम्हाला याविषयी एक मजेदार गोष्ट सांगत.
एक दिवशी मम्मी आम्हाला डॅडींवर सोपवून कुठेतरी भाषण देण्यासाठी गेली. तिथून परतल्यावर तिने आम्ही कुणी डॅडींना त्रास तर दिला नाही ना, अशी चौकशी केली. फारसा नाही, फक्त त्या पलीकडे बसलेल्या स्वारीने दिला. पण 2 मुस्कटा दिल्यावर आला सरळ, डॅडी म्हणाले. अहो, पण तो मुलगा आपला नाही, शेजाऱ्यांचा आहे, आईनं सांगितलं. खरे म्हणजे आम्हा कुणालाच हा प्रसंग आठवत नाही. कदाचित असे काही घडलेही नसेल, पण आमचे डॅडी खूप विनोदी होते. मम्मीची किंवा स्वतःची चेष्टा करायला त्यांना प्रचंड आवडे. अर्थात एक गोष्ट सत्य आहे की आम्हा सर्व भावंडांचे केस पिवळटसर तांबूस होते आणि शेजाऱ्यांच्या मुलांचेही तसेच होते. त्यामुळे असा घोटाळा एखाद्या वेळी झालाही असेल. घरी आमच्या वागण्या सवरण्याच्या बाबतीत डॅडी कडक होते. तरी बाहेरच्यांनी आमच्यावर टीका केलेली त्यांना मुळीच चालायची नाही. ते आमची बाजू घेऊन त्यांना बोलत, पण घरी आल्यावर मात्र आमचे कोर्ट भरवून शेजाऱ्यांशी गैरवर्तन केलेल्या मुलांना जरूर शिक्षा करत. डॅडी माणूसप्रेमी होते. त्यातल्या त्यात त्यांना मुले फार आवडत. जातील तेथे मुले त्यांच्या भोवती गोळा होत. ते मुलांना अगदी मानाने वागवत. मुलांनी चौकसपणा केलेला त्यांना आवडे. त्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडते असे त्यांचे मत होते. मला वाटते लहान मुलांविषयीच्या अतीव आवडीमुळेच त्यांनी स्वतःला 12 मुले होऊ दिली. ते कधीमधी मम्मीला चेष्टेने म्हणायचे, आपल्याला आणखी 4-2 मुले झाली असती तर चालले असते, नाही? मला वाटते की आपली आज्ञा पाळायला व आपले ऐकून घ्यायला भरपूर श्रोते हवेत, म्हणून डॅडींनी कुटुंब एवढे मोठे वाढवले. आम्ही सर्वजण घरात असलो की घर कसे भरून जायचे. डॅडी फिरतीवरून आले की कंपाऊंडात शिरताना एक ठराविक सुरांची शीळ घालत. हे सूर त्यांनी स्वतः रचलेले होते. वरच्या दातांच्या मागे जिभेला मुरड घालून तेही शिळे वाजवत. ही शीळ वाजली की आम्ही हातात असेल ते काम टाकून धावत दिवाणखान्यात गेले पाहिजे असा दंडक होता. हा दंडक मोडल्यास त्याचे परिणाम भोगावे लागत. शिळेच्या पहिल्या सुराबरोबर घराच्या कानाकोपऱ्यातून गिलब्रेत कुटुंब धावती. शेजारपाजारची कुत्री भुंकायला लागत आणि शेजारच्या खिडक्यादारातून चेहरे डोकावू लागत. असली शिळे डॅडी पुष्कळ वेळा वाजवत. जेव्हा संबंध कुटुंब एखादी महत्वाची सूचना किंवा निवेदन करायचं असे, तेव्हा अशी शिळ वाजे. कधी कधी तर डॅडींना अगदी कंटाळा आलेला असे व आपल्या अपत्यांबरोबर गमतीने वेळ घालवावा वाटे, तेव्हाही डॅडी अशी शिळ घालत. आपले 13 माणसांचे कुटुंब किती थोड्या वेळात एकत्र जमू शकते हे पाहुण्यांच्या दाखवण्याच्या उद्देशाने पण शिळ वाजे. अशा वेळी डॅडींच्या खिशात स्टॉपवॉच असे. डॅडींना असल्या काही कल्पनांना खूप अर्थ असे. एकदा बागेतल्या पालापाचोळा जाळून टाकला जात असताना त्याच्या ज्वाळा आवाक्याबाहेर पसरल्या आणि घराच्या जवळपर्यंत आल्या. डॅडींच्या शिळेसरशी 14 सेकंदात घर खाली करून आम्ही सर्वजण बाहेर आलो व आगीच्या बंबाच्या मदती वाजून आग विझवली. कधी कधी तर डॅडींच्या टेबलावर शाई सांडली. त्यांचे रेझर कुणी घेतले हे विचारण्यासाठी ते शिळ वाजवत. एखाद्या वेळी आम्हाला बक्षिसे वाटण्यासाठी ते शिळ घालून बोलवत आणि मग जो त्यांच्यापाशी आधी पोचे त्याला सर्वात मोठे चांगले बक्षीस मिळे. त्यांची शिळी वाजली की ती आनंदाची बातमी देण्याकरता आहे का रागावून घेण्याकरता आहे याचा काही उलगडा होत नसे. पण काही असले तरी तेथे वेळेवर पोहोचलेच पाहिजे एवढे मात्र आम्हाला माहीत होते. एखाद्या वेळी धडाधडा उड्या मारत आम्ही त्यांच्यापाशी जाऊन पोहोचावे तर डॅडी अगदी रागीट चेहरा करून उभे असत. आधी मला सर्वजण आपापले नख दाखवा. नख नीट कापली आहेत? स्वच्छ केलेली आहेत? कुणाला दातांनी नख कुरताडीची सवय तर नाही ना? ते मोठ्याने ओरडून विचारायचे व मग नख कापून त्याला नीट आकार देणारी नेलकटर्स हळूच खिशातून ते बाहेर काढत व मुलांना देत. मुलांसाठी खिशात ठेवण्याचे चाकू आणलेले असायचे. ते देताना डॅडींच्या चेहऱ्यावरचा उग्रपणा मावळून ते हसतमुख दिसायचे. अशा वेळी ते आम्हाला फार आवडायचे. कधी कधी गंभीर चेहरा करून आमच्याशी हस्तांदोलन करता करता आमच्या हातात एक एक चॉकलेट बार किंवा सुरेख पेन्सिल देत. एकदा डॅडींनी आम्हा सर्वांना बक्षीस म्हणून 2 मेंढ्या आणल्या होत्या. गवत खाऊन आमचे कंपाऊंड ते स्वच्छ ठेवतील या विचाराने त्या आणल्या होत्या. आणल्यापासून आम्ही प्रत्येकाने त्यांच्या अंगावरची लोकर इतक्या वेळा कापली, त्यांना एकसारखे खायला घालून त्यांचे इतके लाड केले आणि त्यांच्या शेपट्या ओढून त्यांच्यावर बसून त्यांना इतके हैराण केले की थोड्याच दिवसात त्या मेल्या बिचारा. त्यानंतर आमच्यासाठी डॅडींनी कधी कोणता प्राणी पाहायला घरी आणला नाही. किती सेकंदात तुम्ही आलात पाहू बरे, असे म्हणून एकदा त्यांनी आम्हा सर्वांना घड्याळ वाटली. अगदी 1.5 महिन्याच्या जॅकला सुद्धा घड्याळ मिळाले. डॅडी जेव्हा फिरतीवरून येत तेव्हा आम्ही त्यांच्या गळ्यात पडून आम्हाला त्यांची किती आठवण येत होती
घर किती सुने-सुने वाटत होते ते सांगत असत. ते ऐकले की त्यांना गहिवरून यायचे. बोलताही यायचं नाही. मग आमच्या पृष्ठभागावरून एक-एक चापट मारून ते आम्हाला बाहेर पिटाळत व हळूच खिशातून रुमाल काढून डोळे पुसत.